सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 9 आपण आज समास 4 शिकणार आहोत. या 4थ्या समासाचे नाव आहे जाणपण निरूपण. जाणपण निरूपण. जाणपण म्हणजे जाणतेपण. आपण शब्द ऐकलेले आहेत, जाणता आणि नेमता. शिवाजी महाराजांवरती शब्द वापरतात, जाणता राजा. लहान बालकाला शब्द वापरतात, नेणतं बालक. मग जाणतेपण आणि नेणतेपण खरं काय आहे? परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जाणता कोण आहे आणि नेणता कोण आहे याचं समर्थांनी या समासातून वर्णन केलेलं आहे. म्हणून समासाचं नाव आहे जाणपण निरूपण. श्री समर्थांचा परमार्थ हा अत्यंत विवेकप्रधान आहे. ज्ञानाच्या सामर्थ्यावर समर्थांचा फार विश्वास आहे. ज्ञानाची शक्ती आहे आणि त्या शक्तीवर समर्थांचा पूर्णपणे विश्वास आहे. प्रापंचिक असो की पारमार्थिक साधक असो, दोघांनाही कर्म करावेच लागते. शरीराला आल्यानंतर कोणालाही कर्म चुकलेले नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण कर्म करीतच असतो. जरी आपण ठरवलं मी कर्म करणार नाही, तरी आपल्या हातून कर्म होतच असते. म्हणून समर्थ सांगतात की कोणी असो, प्रापंचिक असो पारमार्थिक साधक असो, सर्वांना कर्म करावेच लागते. पण ते कर्म करताना जो समजून उमजून करतो किंवा जाणतेपणाने करतो, त्याच्या कर्माला उत्तम फळ मिळते. आणि जो मनुष्य अजाणतेपणाने किंवा न समजून करतो, त्याला कर्माचे गौण फळ मिळते. छांदोग्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, ज्ञानात विद्याच अविद्या, ज्ञानातु विद्याच अविद्या, यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति. यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति. याचा अर्थ असा आहे की विद्या आणि अविद्या किंवा ज्ञान व अज्ञान दोन्हीही भिन्न आहेत, दोन्ही वेगळे आहेत. जो मनुष्य जाणतेपणाने ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो, त्याचे कर्म मोठे सामर्थ्यवान होते आणि तेच कर्म त्याला उत्तम फल देते. हे सांगितलेलं आहे छांदोग्य उपनिषदामध्ये. परंतु समर्थांनी याच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. ते म्हणतात की आपल्या जीवनात भाग्य निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे. समर्थ सांगतात आपल्या जीवनामध्ये भाग्य निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे. जाणतेपणाने कर्म करून आपल्या गुणांचा विकास केला, सद्गुणांचा विकास केला, तर भाग्य आपल्या मागे लागते. आणि याच्या उलट अवगुणी माणूस करंटा असतो, भाग्यही नसतो. म्हणून प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा माणसाने जाणतेपणाने वागावे, म्हणजे त्याचे जीवन सर्व बाजूंनी धन्य होते. आपले जीवन आपल्याला जर धन्य करून घ्यायचे असेल तर समर्थ सांगतात त्याप्रमाणे आपण जाणतेपणाने वागले पाहिजे. असे जाणते श्रोते
समर्थांच्या समोर बसलेले आहेत. अत्यंत चतुर चाणाक्ष श्रोता स्वामीजींना प्रश्न विचारतो की या पृथ्वीवर असंख्य माणसे आहेत, अगणित माणसं आहेत, मोजदाद करता येणार नाही. त्यापैकी काही श्रीमंत आहेत तर काही अतिशय गरीब आहेत, काही स्वच्छ आहेत तर काही घाणेरडे आहेत, काही जण राजवैभव भोगतात तर काहींच्या वाट्याला दारिद्र्य येते. काही जणांची स्थिती सर्व बाजूंनी उत्तम असते तर काही लोकांची स्थिती अतिशय हीनातली हीन असते. स्वामीजी, माणसांमध्ये असा भेद होण्याचे कारण काय ते मला आपण सांगावे. माणसामध्ये असा भेद का केला जातो, का होतो ते आपण मला सांगावे. त्यावेळी उत्तर देताना समर्थ माऊली सांगतात की हा सगळा भेद आपल्या गुणांचा परिणाम आहे. जे गुणवान असतात, जे गुणी असतात तेच भाग्य आणि वैभव भोगतात आणि जे गुणहीन नवे अवगुणी असतात ते दारिद्र्य भोगतात. यामध्ये यत्किंचितही संशय नाही. जो मनुष्य ज्या धंद्यामध्ये जन्म घेतो तो धंदा जर त्याने समजून उमजून आणि जाणतेपणाने केला तर लोक त्याला चांगला म्हणतात, कार्यकर्ता मानतात. मनुष्य श्रम करतो, कष्ट करतो, तो उद्योगी असतो, त्याला जाणता मनुष्य म्हणतात. जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये विद्या, जाणतेपणा किंवा ज्ञान याला खूपच महत्त्व आहे आणि म्हणून जाणता मनुष्य नेहमी आपल्याला उद्योगी दिसतो, कष्ट करताना दिसतो. आणि याच्या विरुद्ध नेणता अज्ञानी म्हणजे काहीच न करणारा मनुष्य जो आहे तो श्रम करीत नाही, तो आळशी असतो. त्यामुळे जाणता मनुष्य आयुष्यभर नीटपणे आपले पोट भरतो, तर नेणत्या मनुष्याला, आळशी मनुष्याला पोट भरण्यासाठी भीक मागावी लागते. या गोष्टी अगदी उघड आहेत. समाजामध्ये या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतात. विद्याविहीन माणूस, ज्याच्याजवळ विद्या नाही, असा विद्याविहीन माणूस करंटा असतो. शास्त्रामध्ये त्या माणसामध्ये गणला गेला नाही, तर त्याची गणती पशुमध्ये केली गेलेली आहे. ज्याच्याजवळ विद्या नाही तो पशु आहे. तर विद्यावान मनुष्य भाग्यवान असतो. आपली विद्या जर तू शिकला नाहीस तर तुला भीक मागावी लागेल, असा जाणतेपणाने वागण्याचा उपदेश वडील माणसे सदैव करीत असतात. समर्थ या ठिकाणी दृष्टांत देतात, उदाहरण देतात. ते म्हणतात, समजा 2 भाऊ आहेत. त्यापैकी मोठा भाऊ भाग्यहीन अभागी निघाला आणि धाकटा भाग्यवान व कर्तबगार निघाला. तर धाकट्याचा मोठेपणा त्याच्या विद्येमध्ये आपल्याला जाणवतो. विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य आणि व्याप या गुणांपैकी एकही गुण अंगी नसेल तर मनुष्य करंटा बनतो, आळशी बनतो आणि अवागेपण ओढवून घेतो. मग ते गुण कोणते आहेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य आणि व्याप. आणि हे सगळे गुण ज्याच्या अंगी असतात त्याच्या वैभवाला, त्याच्या ऐश्वर्याला कधीच कमी पडत नाही. इतकेच नाही तर समर्थ सांगतात की नको नको म्हटले तरी वैभव त्याच्या मागे लागते. म्हणून जर आपल्याला वैभव संपन्न आयुष्य जगायचे असेल तर आपण विवेक, विद्या, हुशारी, कौशल्य, व्याप
आणि प्रयत्न या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. हे गुण आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाची जेवढी विद्या असते तेवढी महत्त्वाकांक्षा त्याला असते. म्हणजे मनुष्याने जेवढी विद्या प्राप्त केली असेल तेवढ्या प्रमाणात त्याची उच्च महत्त्वाकांक्षा असते. तो जितका व्याप करतो तितके त्याला वैभव प्राप्त होते. व्याप म्हणजे आपण व्यवहारात घेतो पसारा तो नाही. व्याप म्हणजे श्रम आहे, मेहनत आहे. जो मनुष्य जितका व्याप करतो तितके त्याला वैभव प्राप्त होते. त्याचे जेवढे सामर्थ्य असते तेवढी कर्तबगारी तो दाखवतो. ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही, तो मलिनपणेच वावरतो. तो भाग्यहीन असल्याने अगदी वाईट दिसतो, दिसायला पण तो वाईट दिसतो. तसाच तो अगदीच अस्वच्छ आणि वाईट प्रवृत्तीचा वाटतो. पशु आणि पक्षी देखील जर गुणसंपन्न असतील तर भाग्यवान माणूस त्यांच्यावर कृपा करतो. समर्थ काय म्हणतात, पशु आणि पक्षी देखील जर गुणसंपन्न असतील तर भाग्यवान मनुष्य त्यांच्यावर कृपा करतो, त्यांना प्रेमाने जवळ बाळगतो. याचा अर्थ असा की जर आपल्या अंगी कोणतेही गुण नसतील तर आपले जीवन अगदी वाया जाते, आपले जीवन व्यर्थ जाते. स्वामीजी सांगतात, ज्या माणसाच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, समाजात वजन, कौशल्य तसेच बुद्धिमत्ता नाही, त्याच्या जीवनात काही स्वारस्य नाही, त्याच्या जीवनात काही अर्थ नाही, त्याचे जीवन निरर्थक आहे. आणि अशीही काही माणसे या जगामध्ये जगत असतात. म्हणून उत्तम गुण बाळगणे, उत्तम गुण अंगीकारणे हेच भाग्याचे लक्षण आहे. ही लक्षणे जेथे नाहीत तेथे अवलक्षण येणे स्वाभाविकच आहे. समाजामध्ये जो जाणता असतो त्याला लोक मान देतात. कोणतीही विद्यांगी असेल तर माणसाला सहज महत्त्व प्राप्त होते. मनुष्याने कोणतीही विद्या शिकायची, अंगीकारायची, त्यामध्ये तत्पर व्हायचं, तरबेज व्हायचं, अशा माणसाला सहज महत्त्व प्राप्त होते. प्रपंचात आणि परमार्थात दोन्ही क्षेत्रात जो जाणता आहे तोच आपला प्रभाव इतरांवर पाडतो आणि जो नेणता असतो तो विनाकारणच आपले मनुष्य जीवन, मनुष्य जन्म व्यर्थ घालवतो. अज्ञान किंवा नेणतेपण हेच सगळ्या वाईटाचे आणि अपयशाचे मूळ कारण आहे. अज्ञानापायीच साप किंवा विंचू चावण्याचा प्रसंग येतो. या अज्ञानामुळे आपल्याला कोणकोणती संकट ओढवतात ते समर्थ सांगतात. अज्ञानामुळे जीवाचा घात होतो आणि आपण करीत असलेले कार्य अज्ञानामुळे बिघडते. कारण आपल्याला त्याचे ज्ञानच नसते कार्य कसे करायचे ते, आणि त्यामुळे सुरू केलेले कार्य देखील बिघडून जाते. अज्ञानामुळे माणूस भ्रमात पडतो. अज्ञानामुळे मनुष्य भलत्यात भरीला पडून काहीतरी कसे तरीच वागतो. अज्ञानामुळे माणूस फसतो, आपली वस्तू विसरतो. आपल्या अज्ञानामुळे शत्रू आपल्याला जिंकतो. अज्ञानापायीच मनुष्याला हानी सोसावी लागते. अज्ञानामुळे संहार होतो, जीवाचा नाश होतो. मनुष्याला आपली हित कशात आहे हे कळत नाही आणि म्हणून त्यांना यातनासुद्धा भोगाव्या लागतात. माया व ब्रह्म, जीव आणि शिव, सार व असार, भाव आणि अभाव यांचे बरोबर योग्य ज्ञान झाले म्हणजे जन्ममरणच नाहीसे होते.
त्या चक्रातून आपली सुटका होते. खरा करता कोण आहे, तसेच बंध आणि मोक्ष कोणाला घडतो याचे निश्चित ज्ञान झाले की माणसाची सुटका होते, म्हणजे तो मुक्त होतो. ज्ञान नसल्या कारणाने अज्ञानी माणसांना अधोगती प्राप्त होते. देव निर्गुण आहे याचे ज्ञान करून घ्यावे. मी कोण आहे याचेही ज्ञान करून घ्यावे. तसेच मी व देव वेगळे नाहीच, एकरूप आहोत याचेही ज्ञान करून घ्यावे. संत संगती त्यासाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. सत्संगतीमध्ये आपल्याला या गोष्टींचं ज्ञान होतो आणि ज्या वेळेला आपल्याला कळतं की मी आणि देव वेगळे नाहीच, एकरूप आहोत, त्यावेळी मनुष्य मुक्तच होतो. व्यवहारामध्ये जितके ज्ञान जाणले आणि मिथ्या म्हणून बाजूला सारले, तितके दृश्य ओलांडले असे समजावे. या दृश्य पसऱ्यामुळे आपण या चक्रामध्ये फसलेले आहोत. ज्या वेळेला हे दृश्य ओलांडले जाईल, कधी ज्ञान होईल आणि मिथ्या म्हणून सारले जाईल, त्यावेळेला हे दृश्य ओलांडले जाईल. अखेर सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणले की मीपणाचे मूळ नाहीसे होते, देहबुद्धी नाहीशी होते. सामान्यपणे आपल्याला जेव्हा ज्ञान होते तेव्हा ज्ञानाच्या एका टोकाला जाणणारा, त्याला ज्ञाता म्हणतात, तो असतो आणि दुसऱ्या टोकाला जाणायची वस्तू म्हणजे ज्ञेय असते. ज्ञेय म्हणजे जाणायची वस्तू आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा. अशा रीतीने जाणत्याला न जाणता, ज्याला मनुष्य जन्माला आल्यानंतर जाणायचं आहे त्याला न जाणता करोडो साधने नाना प्रकारांनी केली तरी कोणीही मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही. ज्ञान आणि अज्ञान यांची तुलना करून दाखवताना समर्थ म्हणतात की प्रथम भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यावे. मग भगवंताचं खरं स्वरूप कोणतं आहे ते तर आपल्याला सांगितलं समर्थांनी. त्याचं खरं स्वरूप निर्गुण आहे, देव निर्गुण आहे याचे ज्ञान करून घ्यावे. त्यानंतर व्यवहारातील अंतर ओळखून वर्तन करावे. असे केल्याने फार मोठे भाग्य आपल्या वाट्याला येऊन वैभव प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणून ज्ञानाला सामान्य समजण्याची चूक मनुष्याने कधीही करू नये. ज्ञानी मनुष्याला सर्व लोकात मान मिळतो. कोणत्याही लोकात गेला, त्रैलोक्यामध्ये, सप्तलोकामध्ये 14 लोक, 14 भुवन म्हणतात, तो कुठेही गेला, ज्ञानी माणूस कुठेही गेला, कोणत्याही लोकात गेला तर तेथे त्याला मान मिळतो. आणि जो काहीच जाणत नाही अशा अज्ञानी माणसाला कोणीच मानत नाही, कोणीच मान देत नाही. एका अज्ञानी माणसाने अंधारामध्ये एक पदार्थ पाहिला. अज्ञान आपलं कसं घात करतं त्यासाठी समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. एका अज्ञानी माणसाने अंधारामध्ये एक पदार्थ पाहिला आणि ते भूत आहे अशी कल्पना अज्ञानाच्या पायी करून घेतली आणि त्या खोट्या कल्पनेने तो झपाटला. त्या भूताने त्याला झपाटलं. खोटी कल्पना होती, त्या कल्पनेने तो झपाटला गेला आणि शेवटी व्हायचं ते झालं, तो प्राणास मुकला. हा सगळा खटाटोप अज्ञानाच्या पायी निर्माण झालेल्या खोट्या कल्पनांचा खेळ आहे. परंतु ही गोष्ट ज्ञानी माणसे, जाणते लोकच ओळखतात. जाणत्याला रहस्य कळते. नेणत्याचे कर्म खोटे असते, तो चुकीचे कर्म करतो. धर्म कोणता, अधर्म कोणता हे जाणत्या मनुष्याला कळते, अज्ञानी माणसाला कळत नाही. आणि म्हणून अज्ञानी माणसाला
यमयातना भोगाव्या लागतात. पण ज्ञानी माणसाचा त्याच्याशी मुळीच संबंध येत नाही. सर्व काही जाणून जो सारासार विचार करतो तो मुक्त होतो. व्यवहारामध्ये प्रसंगानुसार कसे वागावे हे ज्याला कळत नाही असा मनुष्य दुसऱ्याचा अपमान करतो आणि त्याचा प्राण देखील घेतो. अशा अज्ञानी माणसाच्या वागण्यामुळे जीवनामध्ये मोठे कठीण प्रसंग ओढवतात. म्हणून अज्ञान वाईट आहे. अज्ञानी मनुष्य करंटा, भाग्यहीन, दरिद्री असतो. अज्ञानी मनुष्याचा स्वभाव आणि परिणाम ओळखून जो मनुष्य आत्मानात्म विवेक करतो तो जन्म मरणातून मुक्त होतो. म्हणून समर्थ माऊली सांगतात, ज्ञानाकडे कधीही दुर्लक्ष करू नये, ज्ञानाची हेळसांड करू नये. ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्ञानाच्या उपायाने परमार्थाचा लाभ घडणे सोपे जाते. ज्ञानामुळेच मनुष्याला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते. ज्ञानाचे थोरपण सर्वांना मान्य आहे, पण ते मूर्खाला पटत नाही. सर्वांपासून अलिप्त कसे राहता येते हे ज्ञान झाल्यावरच कळते. ज्ञानाला जर बाजूला सारले तर माणसाला अज्ञानातून मोकळे करणारे दुसरे कोणतेही साधन नाही, दुसरे कोणीही नाही. इतर कोणतेही जरी कार्य असले तरी ते ज्ञानाशिवाय कसे करावे हे आपल्याला कळणारच नाही. म्हणून स्वामीजी ज्ञानप्रधान कर्मावर भर देतात. कर्म तर आपल्याला करायचंच आहे, किंबहुना होत असतं, पण ते करताना आपण ज्ञानाचा आधार घ्यायचा. भक्ती असो की कर्म असो, प्रत्येक गोष्टीला ज्ञानाची पार्श्वभूमी लागते असा समर्थांचा अभिप्राय आहे. ज्ञान हे स्मरणरूप आहे तर अज्ञान हे विस्मरणरूप आहे. या दोन्हीमध्ये मान्य कोणते ते शहाणे ज्ञानी पुरुषच जाणतात. स्मरणरूप मान्य आहे का विस्मरणरूप मान्य आहे, म्हणजे ज्ञान मान्य आहे की अज्ञान मान्य आहे, हे फक्त ज्ञानी पुरुषच जाणतात. मी आत्माच आहे हे स्मरण अखंड राहणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. ज्ञानाचे लक्षण काय? मी आत्माच आहे हे स्मरण अखंड राहणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आणि याच्या विरुद्ध मी देह आहे हे दृश्याचे स्मरण अखंड राहणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. अज्ञानामध्ये स्वस्वरूपाचे विस्मरण असते. ज्ञानी लोकच खरे शहाणे असतात आणि अज्ञानी लोक वेडे आणि दैन्यवाणे असतात. स्वस्वरूपानुभव काय असतो हे ज्ञानानेच कळायला लागते. स्वस्वरूपानुभव काय असतो हे आपल्याला ज्ञानानेच कळते. ज्ञानानेच अज्ञान नाहीसे होते आणि नंतर ज्ञान देखील एक अशी अवस्था येते की नंतर ज्ञान देखील विलीन होऊन जाते. मी देव आहे या अनुभवाने मी देह आहे हे भान लोपून जाते. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समर्थ समजावतात. मी देव आहे या अनुभवाने असा अनुभव आला की मी देह आहे हे देखील भान लोपून जाते. नंतर मी देव आहे हे भान देखील परब्रह्मात विलीन होते आणि त्या ठिकाणी भाषा, शब्द, सर्व व्यवहार बंद पडतात. अत्यंत वासनारहित असे संपूर्ण समाधान त्या अवस्थेमध्ये लाभते. वरील विवेचन ऐकल्यानंतर श्रोत्यांना वक्त्याचे म्हणणे पटले. त्यांना समाधान प्राप्त झाले. सुरुवातीला जी शंका उपस्थित केली होती त्या शंकेचे निरसन झाले आणि मग नंतर पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही सारखे कसे हे जाणून घ्यायची
त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे पुष्कळ लोक म्हणतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे पुष्कळ लोक म्हणतात. म्हणून कृपया याचा खरा अर्थ आम्हाला समजेल असा सांगावा, अशी श्रोत्याने विनंती केली. समर्थांकडे मागणी केली. समर्थ म्हणाले, या समस्येचं निरसन पुढच्या समासात केलं जाईल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 9व्या दशकातील जाणपण निरूपण नावाचा 4था समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.